हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा। मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा। संभाजी मोठा नाही, स्वराज्य मोठं आहे। देशाच्या पंतप्रधानांपासून सगळ्यांना माहिती आहे की अमोल कोल्हे काय चीज आहे। तत्व, निष्ठा, तत्व, विचार, आचरण हे ज्याचं एक असतं त्याला समाज नेहमी मान देत असतो। शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याच्या प्रयोगामध्ये येऊन मोठ्या प्रमाणावरती आनंद झालाय। अमोल कोल्हेजींनी एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आमच्या भोसरी परिसरामध्ये जो घेतलाय तो अतिशय सुंदर आणि उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेलं आहे। तर त्यांच्या कार्याला नक्कीच आम्ही सलामी देतो। शिवाय तो फ्री दाखवलाय, विनामूल्य आम्हाला म्हणजे सगळ्यांनाच पाहायला मिळालंय। एवढं कोणी खासदार करत नाही, खूप छान एक नंबर सार्थ असा अभिमान वाटतो आणि त्यांचं काम पण चांगलं आहे। संभाजी महाराजांचा इतिहास काय आहे, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यामुळे आज अख्ख्या महाराष्ट्राला माहिती झालेलं आहे। आज तर अंगावरती काटे आले, कारण ज्या वेळेस तुम्ही संसदेत बोलता तुम्ही शिरूरचे खासदार असले तरी अख्ख्या महाराष्ट्राचे खासदार असे असं वाटतंय। खासदारपेक्षा मुख्यमंत्री जास्त शोभतील। एक नंबर माणूस आहे। शेतकऱ्याबद्दल तुमच्या एवढे भाषण संसदेत पुण्यात महाराष्ट्रातल्या खासदारांनी केलं नाही। अमोल कोल्हे 3 वेळा संसद रत्न पुरस्कार मिळाला। तोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत एकच पक्ष आपला अमोल कोल्हे साहेब। त्यांनी कुठल्या पक्षात त्या पक्षात आमचं मत। अभिनेते म्हणून काम करतात तसंच संसदेमध्ये पण सर एकदम असं गरजून उठतात। आपल्या महाराष्ट्रासाठी एकदम असा कणखर नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघाला असा खासदार पाहिजे म्हणजे पाहिजे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघाला असा खासदार पाहिजे म्हणजे पाहिजे। तमाम भोसरीकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण गेले 4 दिवस आपण जो उदंड प्रतिसाद या महानाट्याला देतात आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माझ्या धाकल्या धन्यांचा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपल्या काळजावर कोरून घेण्यासाठी आपण प्रत्येक जण आवर्जून वेळ काढून या महानाट्याचा अनुभव घेण्यासाठी येतात। त्याबद्दल तुम्हा प्रत्येकाचं मनापासून आभार मानतो। आणि खरं तर अनेकदा माध्यमातून ऐकायला मिळतं की खासदार अभिनेते आहेत, पण प्रामाणिकपणे हा प्रश्न पडतो तुमचा हा प्रतिसाद बघितल्यानंतर की छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाला जर कोणाचा आक्षेप असेल तर त्या आक्षेप घेणाऱ्यांना लकला बसो हा इतिहास पोहोचवण्याचं काम हे शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही, हा तुम्हा प्रत्येकाला एक ग्वाही देतो। आणि हा तुमचा प्रतिसाद बघितल्यानंतर खरं तर 2019 साली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या युवकाला थेट देशाच्या संसदेत पाठवलं। आणि आपण संसदेत काम करत असताना आपण प्रत्येकानं हे पाहिलं असेल की शिवछत्रपतींच्या विचारांना अनुसरून सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी, सर्वसामान्य तरुणासाठी, माझ्या माता भगिनीसाठी, माझ्या नागरिकांसाठी, मग तो कांद्याचा प्रश्न असेल, तो पुणे नाशिक हायवेच्या ट्रॅफिकचा प्रश्न असेल, तो रेड झोनचा प्रश्न असेल, तो बिबट्याचा प्रश्न असेल, तो महाराष्ट्रातले उद्योगधंदे पळवण्याचा प्रश्न असेल, या प्रत्येक प्रश्नासाठी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं। कारण आमच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी संसदेच्या त्या कार्पेटवर पाऊल ठेवताना पहिल्यांदा सांगितलं होतं की अमोल, या कार्पेटवर पाऊल ठेवण्याचं भाग्य 140 कोटी भारतीयांपैकी फक्त 545 जणांना मिळतं। आणि हे भाग्य तुला मिळतंय याचं कारण शिरूर लोकसभा मतदारसंघानं त्या मायबाप मतदारांनी तुझ्यावर टाकलेला विश्वास। आणि म्हणूनच 3 वेळा मिळालेला संसद रत्न पुरस्कार हा माझा नाही, हा तुमच्या प्रत्येकाचा पुरस्कार आहे। आणि यापुढेही कबुली देतो मी अगदी तुमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे। माझा ना कुठला कारखाना आहे, ना कुठली शिक्षण संस्था आहे, ना माझी कुठली परदेशात कंपनी आहे, ना माझी सूतगिरणी आहे, ना माझी ठेकेदारी आहे।
पण तरी सुद्धा मी खूप श्रीमंत आहे आणि मी श्रीमंत आहे तो तुमच्या जोरावर, तुमच्या या प्रेमाच्या जोरावर आहे. आणि ही तुमची प्रत्येकाची साथ या पुढच्या काळात सुद्धा ही अशीच पाठीशी राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. कारण सध्याची जर परिस्थिती पाहिली तर हिमालयाच्या रक्षणासाठी धावणाऱ्या सह्याद्रीवर वारंवार त्याचा स्वाभिमान डिवचण्याचं काम होतंय. वारंवार महाराष्ट्राच्या ताटात ओढून नेण्याचं काम होतंय. आणि यावेळी शिवछत्रपतींच्या आदर्शानुसार, आपल्या इतिहासानुसार महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी ताठ मानेनं लढणं, ताठ मानेनं उभं राहणं गरजेचं आहे. आणि जर हे उभं राहायचं असेल तर तुमच्या प्रत्येकाची ताकद पाठीशी असणं गरजेचं आहे. म्हणून तुम्हाला प्रत्येकाला ही विनंती करतो. आज तुम्ही जो थरार अनुभवाल, हा इतिहास अनुभवाल, तर हा इतिहास सांगतो काय? हा इतिहास हेच सांगतो की भले आग्र्याच्या दरबारात असेल किंवा औरंगजेबाच्या समोर असेल, म्हणजे आग्र्याच्या दरबारात असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मान झुकवून मांडलिकत्व पत्करलं नाही, तर माझ्या मातीसाठी, माझ्या माणसांसाठी लढणं पत्करलं. आणि औरंगजेबा समोर जेव्हा मृत्यू की स्वराज्य हा संभ्रम उभा राहिला, तेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्या मातीचा स्वाभिमान, माझ्या माणसांचा स्वाभिमान पत्करला. महाराष्ट्र दिल्ली समोर झुकला नाही आणि झुकणार नाही, हे या पुढल्या काळातही आपल्या प्रत्येकाला दाखवून द्यावं लागेल. आणि ही जी तुतारी आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, ही जी तुतारी आहे, लक्षात ठेवा. आता घड्याळात वेळ झाली आहे तुतारी वाजवायची. घड्याळात वेळ झाली आहे तुतारी वाजवायची. कारण ही तुतारी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे, ही तुतारी युवकांच्या ऊर्जेची आहे, ही तुतारी माझ्या माता भगिनींच्या अभयाची आहे. आणि या तुतारीची जी ललकारी आहे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ललकारी, महाराष्ट्राचा स्वाभिमान कायम जागृत ठेवेल. आणि त्यासाठी तुमच्या प्रत्येकाची साथ लाभेल. मगाशी जो नंबर आपल्याला दिला, या नंबरवर जरूर आपण मिस कॉल द्या. कारण जेव्हा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला मध्यमवर्गीय कुटुंबातला व्यक्ती राजकीय क्षेत्रात पुढे पावलं टाकत असतो, तेव्हा तुमच्यासारख्या प्रत्येकाची ताकद ही मागे लागते. आणि ही ताकद तुम्ही द्याल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नाला जर कोणाचा आक्षेप असेल तर त्या आक्षेप घेणाऱ्यांना लकला बसो. हा इतिहास पोहोचवण्याचं काम हे शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही, हा तुम्हा प्रत्येकाला ही ग्वाही देतो. पुन्हा एकदा तुम्हा भोसरीकरांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय शिवराय.